श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या जीवनातील सर्वात मोठे स्थिती तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होत आहे. हा काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातील गेम चेंजर ठरणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जे आर्थिक प्रश्न तुम्हाला सतावत होते, जे कर्ज किंवा पैशाची चणचण तुमच्या प्रगतीच्या आड येत होती, ती आता धडाधड सुटण्यास सुरू होणार आहे. ब्रह्मांड आता अशा काही ऊर्जा सक्रिय करत आहे ज्यामुळे तुमच्या करिअरमधील सर्व अडथळे एका झटक्यात दूर होतील आणि तुमच्या आयुष्याला एक नवी सुवर्ण दिशा मिळणार आहे. याच काळात तुमच्या आयुष्यात एका अशा रहस्यमय व्यक्तीचा अचानक प्रवेश होईल जिचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. ही व्यक्ती तुमच्या ओळखीची पण असेल किंवा एखादी अनोळखी व्यक्ती देखील असू शकते, जिचे येणे तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे एका रात्रीत उघडून टाकेल. ही व्यक्ती तुम्हाला असा काही सल्ला देईल किंवा अशी एक संधी तुमच्या समोर आणून ठेवेल ज्यामुळे तुमची रखडलेली आर्थिक स्रोत अचानक सुरू होतील. हे कोणाचे तरी नशीब उजळण्याचे संकेत आहेत आणि ही व्यक्ती तुमच्यासाठी साक्षात देवाची दूत बनून येईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घटनेच्या ठीक 3 दिवस आधी तुम्हाला निसर्गाकडून किंवा तुमच्या अंतर्मनातून काही अत्यंत विचित्र संकेत मिळायला सुरुवात होईल. कदाचित तुम्हाला स्वप्नात एखादी विशिष्ट घटना दिसेल किंवा घरात काही अचानक होणारे बदल तुम्हाला जाणवतील. या संकेताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण हेच ते देवी संकेत आहेत जे तुम्हाला सांगतात की तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. ध्येयाने या बदलाचा स्वीकार करा आणि सज्ज राहा, कारण जुलै आणि ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. सप्टेंबर महिना मेष राशीच्या जातकांसाठी सत्तेचा विजय आणि पापाचा अंत करणारा महिना ठरणार आहे. या काळात कर्माचा एक असा अमोघ चक्रव्यूह तयार होत आहे ज्यातून कोणाचीही सुटका नाही. मागील काही वर्षात तुम्ही जे कोणावर उपकार केले आहेत किंवा निस्वार्थ भावनेने जे कष्ट केले आहेत, त्याचे फळ आता तुम्हाला दुप्पट वेगाने मिळणार आहे. तुमची प्रामाणिक सेवा आणि कष्टाचे फळ या महिन्यात तुम्हाला मान सन्मानासह प्राप्त होईल, ज्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा उंचावेल आणि तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या लोकांचे चेहरे पूर्णपणे फिकट पडतील. मात्र याच काळात एक अत्यंत भीतीदायक पण तितकीच महत्त्वाची गोष्ट घडणार आहे. तुमच्याच जवळच्या वर्तुळातील एखादी व्यक्ती, जिला तुम्ही स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे किंवा जवळच्या मित्राप्रमाणे मानत होतात, तिचा खरा क्रूर चेहरा उघडा पडणार आहे. ही तीच व्यक्ती असेल जिने आजवर तुमच्या पाठीत खंजीर खुपसून तुमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी घातली होती. या सप्टेंबरच्या काळात त्या व्यक्तीचे जुने कारस्थान, तिने रचलेले जाळे आणि तिचे काळे कारनामे अचानकपणे समाजासमोर आणि तुमच्यासमोर उघड होतील. हा तुमच्यासाठी मोठा धक्का असेल, पण हाच तो क्षण आहे जेव्हा तुम्ही या कपटी लोकांपासून कायमचे मुक्त व्हाल. या कर्माच्या न्यायाला घाबरू नका, कारण हे तुमच्या चांगल्या भविष्यासाठी आवश्यक आहे. जेव्हा एखादा शत्रू तुमचे नुकसान करण्यासाठी कट रचत असतो, तेव्हा ब्रह्मांडाचा नियम त्याला शिक्षा देण्यासाठी सक्रिय होतो. जर या काळात तुम्हाला काही विचित्र संकेत मिळत असतील किंवा एखादी व्यक्ती अचानक तुमची माफी मागायला येत असेल, तर समजा की कर्माने काम सुरू केले आहे. स्वतःला विचलित होऊ देऊ नका. या काळात जे काही घडेल ते तुमच्या हिताचे असेल. ही तुमची परीक्षा आहे, ज्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरून अधिक शक्तिशाली आणि कणखर बनून बाहेर पडणार आहात. ऑक्टोबर महिना मेष राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने एक अभूतपूर्व संधी घेऊन येत आहे. ज्या नोकरीपेक्षा व्यक्ती गेल्या कित्येक काळापासून प्रमोशनची किंवा पगारवाढीची वाट पाहत होत्या, त्यांना आता या महिन्यात अनपेक्षित आनंदाची बातमी मिळेल. तुमची मेहनत आणि कामप्रती असलेली निष्ठा अखेर वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांच्या नजरेत भरेल आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन ओळख मिळेल. हा काळ तुमच्या बुद्धिमत्तेच्या बळावर तुमची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा आहे. त्यामुळे कोणत्याही नवीन प्रोजेक्टची जबाबदारी घेण्यास मागे पुढे पाहू नका. व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ कोणत्याही सोन्याच्या खाणीपेक्षा कमी नसेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा जुन्या व्यवसायात विस्तारण्याचे नियोजन करत असाल, तर ऑक्टोबरमधील ग्रहस्थिती तुम्हाला पूर्णपणे अनुकूल आहे. या महिन्यात घेतलेले प्रत्येक निर्णय तुम्हाला दीर्घकाल आर्थिक लाभ मिळवून देतील. गुंतवणुकीसाठी हा काळ अतिशय शुभ असून तुमच्या धाडसी स्वभावाचा आणि योग्य निर्णयाचा तुम्हाला व्यवसायात मोठा फायदा होईल.
प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी ही तुमची सर्वात योग्य वेळ आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या काळात तुमची काम करण्याची कार्यक्षमता वाढेल आणि तुमचा आत्मविश्वास शिखरावर असेल. ज्यांना विदेशात नोकरी करायची आहे किंवा नवीन क्षेत्रात करिअर बदलायचे आहे त्यांच्यासाठी ऑक्टोबरमध्ये चांगले योग आहेत. तुम्ही तुमच्या नशिबाचे चालक स्वतःच आहात हे सिद्ध करण्याची ही वेळ आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, अति आत्मविश्वास टाळून संयमाने काम केल्यास तुमच्या यशाचा आलेख सतत उंचावत राहील आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्ये अशा उंचीवर पोहोचू शकाल जिथे पोहोचण्याची स्वप्न इतरांसाठी केवळ एक ध्येय असते. आता तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चमत्काराचा काळ सुरू होत आहे. नोव्हेंबरच्या अखेरीपासून ते डिसेंबरच्या मध्यभागापर्यंत ग्रहस्थितीत एक असा बदल होत आहे जो तब्बल 16 वर्षातून एकदाच येतो. गुरु आणि शनीची ही दुर्मिळ युती तुमच्या कुंडलीतील ग्रहयोग सक्रिय करत आहेत. हा योग म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व जुन्या समस्या, गरिबी आणि मानसिक त्रासाचा कायमचा अंत करणार एक दैवी चमत्कार आहे. या काळात तुमचे घर सुख-समृद्धीने भरून जाईल आणि तुमच्या कुटुंबातील सर्व क्लेश व मतभेद एका क्षणात नाहीसे होतील. हा काळ तुमच्यासाठी केवळ यशस्वी काळ नसून तो तुमचा एका नव्याने पूर्वजन्मासारखा असेल. तुमच्या वास्तूमध्ये काही असे बदल घडतील ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट होऊन सकारात्मकतेचा संचार होईल. तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून जे दुःख भोगले त्या सर्व वेदना या काळात भरून निघतील. तुमच्या जीवनात अशा एका भाग्यवान साथीदाराचा किंवा मार्गदर्शनाचा प्रवेश होईल जो तुमच्या उद्ध्वस्त झालेल्या विश्वाला पुन्हा एकदा आनंदाने आणि समाधानाने भरून टाकेल. हे ब्रह्मांड आता तुमच्या सर्व कष्टाची जाणीव ठेवून तुम्हाला भरभरून देण्यास सज्ज झाले आहे. 16 डिसेंबरपासून पुढील 10 दिवसाचा काळ तुमच्या आयुष्यात एक असा प्रबळ भूकंप घेऊन येईल जो तुमच्या प्रगतीला इतकी गती देईल की ज्याची कल्पना करूनच तुमचे शत्रूही हादरून जातील. तुमच्या नशिबाला आता एक अशी दिशा मिळत आहे जिथे केवळ यश आणि समृद्धीच तुमचे स्वागत करेल. ही संधी तुमच्या आयुष्याला एक सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवण्यासाठी आली आहे. त्यामुळे या 16 वर्षातून एकदा येणाऱ्या महायोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवा आणि येणाऱ्या संधीचे स्वागत करा. कारण आता नियती तुमचे नवीन नशीब स्वतःच्या हाताने लिहित आहे. मित्रांनो, या भव्य बदलाचा आणि 16 वर्षांनी आलेल्या सुवर्ण काळाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही उपाय करणे अनिवार्य आहे. तुमच्या प्रगतीच्या मार्गात येणारे कोणतेही अडथळे किंवा गुप्त शत्रूची काळी नजर दूर करण्यासाठी दर मंगळवारी लाल रंगाच्या वस्तूचे दान करा आणि ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. या मंत्राच्या ऊर्जेमुळे तुमच्या मनातील अनामिक भीती नष्ट होईल आणि तुमच्यामध्ये एक नवीन धैर्य निर्माण होईल. तसेच दर शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास तुमच्यावर एक अभेद्य सुरक्षा कवच तयार होईल जे कोणत्याही नकारात्मक शक्तीला तुमच्या जवळ येऊ देणार नाही. या काळातील सर्वात मोठे रहस्य म्हणजे तुमचे अंतर्मन. ब्रह्मांड तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून किंवा अचानक घडणाऱ्या घटनाच्या रूपाने भविष्यातील धोके आणि संधीचे संकेत आधीच देत असते. जर तुम्हाला सतत एकाच प्रकारचे स्वप्न पडत असेल किंवा अचानक जुन्या हरवलेल्या गोष्टी सापडत असेल तर समजा की देवी शक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी एक गुप्त डायरी ठेवा आणि तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक संकेताची नोंद करा. हे संकेत तुमच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे जे तुम्हाला मोठ्या संकटातून वाचून थेट यशाच्या शिखरावर पोहोचतील. शेवटी हे लक्षात ठेवा की या सर्व घटना अटळ आहेत आणि तुमच्या जीवनाला नवी दिशा देण्यासाठी नियतीने हे आधीच निश्चित केले आहे. या काळात जुन्या चुकांना विसरून स्वतःचा विश्वास जराही कमी होऊ देऊ नका. धैर्याने आणि सकारात्मकतेने या बदलाचे स्वागत करा. संकटमोचन हनुमानची असीम कृपा तुमच्या पाठीशी आहे. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि पवित्र अंतःकरणाने या देवी प्रवासाचा भाग बनलात तर तुमची गरिबी, दुःख आणि शत्रूचे सर्व कारस्थान मुळासकट उपटून फेकले जातील. कमेंट बॉक्समध्ये जय श्री राम आणि जय हनुमान लिहून या देवी ऊर्जेचे स्वागत करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून या शुभ परिवर्तनाचे साक्षीदार व्हा.